या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे रायगडमधून। रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। सावित्री नदीचं पाणी तब्बल 6.5 मीटर उंचीवरून वाहतं आणि त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली। याशिवाय कर्जत खालापूर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे। आपटा रसायनी परिसरात नदीचं पाणी सखल भागात शिरण्यास सुरुवात झाल्यानं आपटा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश मसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रायगडचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रमोद, काय तपशील? अत्यंत भयानक अशी अवस्था आहे रायगड जिल्ह्यामध्ये। अक्षरशः कालपासून पावसाने हाहाकार माजवलेला आहे। आपण बघत असाल तर कालपासूनची संततधार सुरू आहे आणि त्याच्यानंतर जो पावसाचा जोर वाढलाय तो जोर आतापर्यंतही कमी झालेला नाहीये। खास करून कर्जत आणि पेण तालुका या दोन्ही तालुक्यांना अक्षरशः पावसानं जोडवलंय। जवळपास 300 मिलीमीटर अशा प्रकारचा पाऊस आहे। पाताळगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रायगड जिल्ह्यातल्या एकूण 5 नद्या आहेत, त्याच्यामध्ये सावित्री नदी, अंबा नदी आणि कुंडलिका नदी या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। उल्हास नदी आणि गाडी नदी या तिन्ही 2 नद्या आता धोक्याच्या पातळीवर आहेत, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे। महाड त्याचप्रमाणे कर्जत, खालापूर आणि पेण, पनवेल, उरण या 5 तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पावसाचा जोर सुरू आहे। घराघरामध्ये पाणी घुसलेला आहे। अक्षरशः संपूर्ण घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत आणि जो पाऊस सुरू आहे तो पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये, त्यामुळे रायगडचं जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। धन्यवाद प्रमोद या सगळ्या तपशिलाबद्दल। तर ही रायगडमधली परिस्थिती आपण बघतोय। ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडलेला, 300 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस झाल्याचं आपण बघतोय आणि रायगड जिल्ह्यातील नद्या ज्या त्या दुथडी भरून वाहत आहेत। महाडमध्येही मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळत असून अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सावित्री, गांधारी आणि काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड शहरातील सखल भागात पुराचं पाणी शिरलं। तसंच बाजारपेठ देखील जलमय झाली आहे। पाणी वाढण्याचा जोर कमी असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून महाडमध्ये पूरस्थिती आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। दरम्यान प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। खेडमधील खाडीपट्टा विभागाला जोडणारा खेड देवणे सुसरी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे तब्बल 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे। खाडीपट्टा विभागातील या 20 गावांना जाण्यासाठी एकही मार्ग आता नाही आणि त्यामुळे या गावांचा संपर्क तुटलेला आहे। असाच पाऊस कायम राहिला तर खिडक्या शहरात पुराचं पाणी भरण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रत्यक्ष घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि जगबुडी नदीचं उग्र रूप आपण बघू शकतोय। माझ्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्ण नदीचं पात्र जे आहे एक आणि शेजारी घरं आहेत। आपण खाली जर बघितलं तर ही घरांच्या कुठपर्यंत पाणी आलेलं ते बघतोय। त्या ठिकाणी आपल्याला जी मस्जिद दिसते, एक दर्गा आहे आणि तिथूनच खाडीपट्टा विभागातल्या 15 ते 20 गावांना जोडणारा रस्ता आहे तो या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे। विजेचे जो पोल आहेत या पोलवरून आपल्याला अंदाज येतोय की किती पाणी या ठिकाणी आहे आणि खाडीपट्ट्यातल्या गावांचा संपर्क तुटलेला आहे। सौनस, अलसुरे, कोरेगाव त्या ठिकाणी अनेक गावं आहेत आणि या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। जगबुडी नदीचं उग्र रूप आपण बघितलंय। जर पावसाचा जोर सुद्धा असाच कायम आहे आणि पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर खेडच्या शहरामध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता आहे, त्यामुळे नगर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरातील शिव आणि वशिष्ठी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। शहरातील नागरिकांची पुराच्या भीतीने झोप उडाली आहे। नद्या काठोकाठ भरून वाहत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरात काही भागात पाणी भरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान शहरात एनडीआरएफचे जवान सखल भागात गस्त घालत असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत।
रात्री उशिरापर्यंत जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे जुना बाजार पूल भागातील नाईक कंपनी परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली. ग्रामीण भागात छोट्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागल्यानं प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला. मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला झोडपलंय. रसायनी पोलीस स्टेशनमध्येही पावसाचं पाणी शिरलंय. संपूर्ण पोलीस स्टेशनच पाण्याखाली गेलं आणि त्यामुळे सध्या पोलीस स्टेशन सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलंय. चिरनेर गावातील 350 घरं पाण्याखाली गेलेली आहेत. अनेक रहिवाशांच्या जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर पाण्याखाली गेले आणि त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. जीव वाचवण्यासाठी अनेक नागरिकांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतलाय. अजूनही मुसळधार पाऊस सुरूच असल्यानं पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. सर्वदूर पावसाने जिल्हा व्यापला गेला. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत दिलासादायक वाढ होत आहे. पंचगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून 24 बंधारे पाण्याखाली गेले. दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि गुरुवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला. जिल्ह्यात 24 तासात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली. कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये कायमच जोरदार पाऊस बरसतो आणि यंदा देखील कमी अधिक प्रमाणात सर्वदूर जिल्हा जो आहे तो पावसाने व्यापला गेलेला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. आपण जर पाहिलं तर जूनची सुरुवात झाली, जून संपला. जुलैच्या मधोमध अजूनही पावसाने हजेरी लावलेली नव्हती, पण गेल्या 5 ते 6 दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याचं आपण बघतोय. कोल्हापूरमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, उद्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस जो आहे तो बरसेल आणि या पडलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या पेरण्याच्या कामांना देखील गती आलेली आहे. बळीराजाने आनंद व्यक्त केला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. नौजामध्ये गेल्या 24 तासात 307 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर कोयनेत 158 मिलीमीटर पाऊस पडला. धरणात प्रति सेकंद 44,305 क्युसेक्स पाण्याची आवक होते. धरणातील पाणीसाठा 32 TMC इतका झालाय. वसई विरारमध्येही कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पाण्याची दमदार बॅटिंग सखल भागात सुरू आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारंबळ उडाली. मुसळधार पावसामुळे नागिनदासपाडा, विजयनगर, टाकी रोड, आचोळे रोड, जया पॅलेस परिसर जलमय झालाय. वसई विरारच्या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय, तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील पाणी साचल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडाला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विजय, पाऊस जोरदार बरसतोय, अशा वेळी वसई विरारमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? विशाल, आज काल रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय. नालासोपाऱ्यातील जे सखल भाग आहेत ते संपूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत. आम्ही तुम्हाला दाखवतो की आपल्याला ही ताजी दृश्य आहेत. आपण या सेंट्रल पार्क मध्ये आहे आणि या सेंट्रल पार्क मध्ये पूर्णतः हा जो रस्ता आहे जलमय झालेला आहे आणि लोक जी आहेत आपल्या कामावर जाण्यासाठी या ठिकाणी रांगेत उभे आहेत. आपण जर पाहिलं, लोकांचे हाल झालेले आहेत. अक्षरशः दरवर्षी हे पाणी साचतं आणि माझ्यासोबत काही लोक आहेत. काय सांगाल तुम्ही, कैसे या कामावर? हा, बोलो. दरवर्षी पाणी भरतो, आता बुरग्यापर्यंत पाणी भरतो. संपूर्णतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत.
हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे आणि या ठिकाणची यंत्रणा सतर्क झालेली आहे. परंतु हा जो परिसर आहे दरवर्षी पाण्याखाली जातो आणि यामुळे लोकांच्या अतोनात हात होतात. या ठिकाणी पंप लावण्यात येतो, परंतु या ठिकाणी कोणताही पंप लावण्यात आलेला नाहीये. त्यामुळे लोकांची अनेक बंद पडतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं पूर्णतः हा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक लोकांची वाहनं सुद्धा बंद पडलेली आहेत. त्यामुळे मोठा नुकसान सुद्धा वाहन चालकांचं झालेलं आहे. धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल. वसई विरारमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहतोय आपण. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यगड हद्दीतील आंबेनळी घाटात काल रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. ही दरड कोसळल्यानं महाबळेश्वरहून पोलादपूरकडे आणि पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे रात्री दरड हटवण्यात आली नाही. मात्र सकाळपासून बांधकाम विभाग आणि पोलिसांकडून दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. आंबेनळी घाटातून प्रवास न करण्याचं पोलादपूर तहसीलदारांनी आवाहन केलंय. सततच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यानं घाटमाथ्यावर वाहन चालकांनी सतर्कतेने प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील अरळा नदीवरील कळमोडी धरण जे ते 100% भरलंय. धरणाच्या सांडव्यावरून अरळा नदी पात्रात 501 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. कळमोडी धरणाची क्षमता 1.5 TMC इतकी आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर अरळा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खेडसह आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातल्या नागरिकांना या पाण्याचा फायदा होतोय. कळमोडी धरणातील पाणी चाकसमान धरणात यायला सुरुवात झाल्यानं चाकसमान धरण ही लवकरच भरण्याचा अंदाज आहे. मावळमध्ये मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढलाय. गेल्या 24 तासात 93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणातून मावळमधील गावांना शेतीसह पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. तसंच पिंपरी चिंचवड शहरात 25 लाख लोकसंख्या असलेल्या नागरिकांसाठी आणि औद्योगिकीकरणासाठी हा पाणी पुरवठा उपयुक्त आहे आणि त्यामुळे मावळमध्ये पडणाऱ्या दमदार पावसाने शहरवासियांची चिंता मिटली आहे. आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस. थेट जाऊयात. अंबादास दानवे बोलतात तिथे. मी काल पेन ड्राईव्ह दिलेला आहे. या पेन ड्राईव्हमध्ये जे आहे ते सभापती तपासतील. मी ऑलरेडी त्याच्यातलं सगळं तपासणी केलेली आहे. म्हणून कारण सुरक्षिततेच्या दृष्टीनं सामाजिक हिताच्या दृष्टीनं हे उघड करणं. आता ब्रेकनंतर बघणार आहोत. बातमी आहे वाशिममधनं. वाशिम जिल्ह्यात रात्रभरापासून संततधार सुरूच असल्यानं पावसाने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलेत. शेलूबाजार पिंजर या मार्गावरील वनोजा नाल्याला आलेल्या पुरामुळे शेलूबाजार पिंजर माळशेलू टिटवा हा मार्ग बंद झालाय. तर कारंजा लाड तालुक्यातील पोहा परिसरात आलेल्या उमा आणि केदार नदीला मोठा पूर आल्यानं कारंजा पोहा पिंजर या आंतरजिल्हा मार्गावरील पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे. तर चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळाला. मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्त्यांना नद्यांचं सूर प्राप्त झालंय. नदीचं पाणी शिरल्यानं काही सखल भागातील घरं पाण्याखाली गेली होती. तर ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर कमी उंचीच्या पुलावर पाणी चढल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. 25-30 घरों में अभी पानी एकदम लगातार बढ़ चुका है. सरकारी यंत्रणों की तरफ से कोई इंटीमेशन आई नहीं है, कोई सूचना नहीं है. हमेशा जो है तो अलर्ट करते इस बार कोई अलर्ट नहीं है. लोग अपने हिसाब से जो है तो जो घरों में पानी नहीं गया वहां पर भी ले आके अपना सामान रख रहे हैं. स्कूलों का कोई बंदोबस्त नहीं है. स्कूल भी खुले नहीं है. कोई राहत कैम्प नहीं है. कोई महानगर पालिका का और कोई लोक प्रतिनिधि का आदमी यहाँ पर भी अभी तक आया हुआ नहीं है. अकोल्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली आणि खरब ढोरे या 2 गावांना पुराने वेढा घातलाय. तर मूर्तिजापूर अकोल्याला जोडणारा गोरेगाव मार्ग बंद झालाय. मूर्तिजापूर तालुक्यातील शेत शिवारात पाणी झाल्यानं शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. चिखली आणि खरब ढोरे
या 2 गावांना पुराने वेढा घातल्यानं गाडगे बाबा आपत्कालीन पथक इथल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे। पातूर, नंदापूर, सोनखास, कव्हडा या परिसरात मुसळधार पावसामुळे पेरणी झालेलं शेत खरडून गेलंय। त्यामुळे पेरणी झाली होती, पेरणी झाल्यामुळं म्हणजे पाऊस पडला म्हणून पेरणी झाली आणि त्यात अतिपाऊस झाल्यामुळं, अतिवृष्टी झाल्यामुळं आता सगळ्या शेतामध्ये पाणीच पाणी दिसतंय। परिणामी ही शेती जी ती अक्षरशः खरडून गेली। केलेल्या पेरणीचा काहीच एक फायदा झाला नाही। केलेली मेहनत मातीमोल झाली असं आपण म्हणू शकतो। बुलढाणा जिल्ह्यात रात्रभरापासून पावसाने धुमाकूळ घातलाय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद, मलकापूर तालुक्यात अनेक गावात पाणी शिरलंय। मलकापूर तालुक्यातील पानेरा गावाला पावसाच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातलाय। अजूनही बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे गावातील पाण्याची पातळी सातत्याने वाढते। त्यामुळे गावकऱ्यांसह जनावरांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे। गुजरातमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। पावसामुळे राजकोटमधील संपूर्ण धोराजी शहर जलमय झाल्यानं इथं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपण बघतोय। शहर जलमय झाल्यानं पावसात अनेक गाड्या बुडाल्यात तर अनेक गाड्या वाहून गेल्यात। तर गेल्या काही तासात 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे धोराजी शहरातील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। पावसाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज अशी की कोल्हापूर जिल्ह्यात 2 दिवसापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला। सर्वदूर पावसाने जिल्हा व्यापला गेलाय। पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत दिलासादायक वाढ होते। पंचगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून 24 बंधारे पाण्याखाली गेले। दरम्यान आज कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि गुरुवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यात 24 तासात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासापासून पावसानं चांगलाच दम धरलेला आहे। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आता वाढ झाल्याचं पाहायला मिळते। गेल्या 24 तासाचा आढावा घेतला असता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुमारे 5 फुटांची आहे ती वाढ झालेली आहे। सध्या 22 फुटांच्या वर आहे ती पंचगंगा नदी वाहताना दिसून येते। तर जिल्ह्यातले 24 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे अनेक बंधाऱ्यावरची वाहतूक व्यवस्था आहे ती प्रशासनाला बंद करावी लागलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर धरण क्षेत्रामध्ये विशेषतः राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड, गगनबावडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होताना पाहायला मिळते। त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आता दुथडी भरून वाहताना दिसून येत आहेत। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती संभाव्य पूरस्थिती उद्भवू शकते याचा अंदाज घेऊन एनडीआरएफचे पथक सुद्धा कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहे। यासोबतच सध्या राधानगरी धरणातून विसर्ग 700 क्युसेस इतका आहे, तो वाढवून सकाळी 10 नंतर 1000 क्युसेस इतका करण्यात येणार आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या आहेत त्या सूचना केलेल्या आहेत। एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे अनेक बंधारे आज सुद्धा आहे ते पाण्याखाली जाण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते। एकूणच पाहायला गेलं तर सध्या पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे होताना पाहायला मिळते। इशारा पातळी 39 फुटावरती आहे। सध्या पंचगंगा 22 फुटांच्या वर वाहताना पाहते। पावसाचा जोर असाच राहिला आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अशीच जर वाढ होऊ लागली तर लवकरच ही इशारा पातळी पंचगंगा नदी गाठण्याची शक्यता आहे ती सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे पावसाचा जोर वाढला असल्याने नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन आहे ते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। पुढे बघा, रत्नागिरीतल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहरातील सफा मशीद चौक या ठिकाणी नदीचं पाणी शिरलेलं आहे। मच्छी मार्केट परिसरातील 30 ते 35 दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे दुकानदार आणि व्यापारी यांनी आपलं सामान सुरक्षित स्थळी हलवण्याकरता लगबग सुरू केली आहे। नारंगी नदीकाठच्या अनेक वीट भट्ट्या देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। आपण बघतो की गेल्या 3 ते 4 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडमधल्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलेला आहे। आपण माझ्या पाठीमागं बघतो की आपण आता मच्छी मार्केटच्या परिसरामध्ये आहोत आणि या मच्छी मार्केटच्या परिसरामध्ये अनेक दुकानं जी आहेत ही पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात। अनेक लोक जे आहेत हे आपण बघतोय की अशा प्रकारे
डोक्या इतकं पाणी जे आहे हे या ठिकाणी आहे. या बाजूला अनेक दुकानं जे आहेत ही पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. या बाजूला जर बघितलं तर हे जगबुडी नदीचं विशाल पात्र जे आहे हे आपण बघतोय. एकंदरीतच अनेक मार्ग जे आहेत हे पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत. नगरपालिकेनं जे आहे हा सतर्कतेचा इशारा इथल्या नागरिकांना दिलेला आहे. खाडीपट्ट्यात जाणारे आणि नदीलगतचे सगळे मार्ग जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत. अजूनही पावसाचा जोर जो आहे हा कायम आहे. त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि पूरप्रवण क्षेत्र असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कोणीही विनाकारण नदीकिनारी न जाण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. तर वसई विरारबद्दल बोलायचं झालं तर वसई विरारमध्येही कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पाण्याची दमदार तिथे जर आपण पाहिलं तर पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. सखल भागात पाणी साचलंय. सकाळी 6 वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारंबळ उडाली. मुसळधार पावसामुळे नागिनदास पाडा, विजयनगर, टाकी रोड, आचोळे रोड, जया पॅलेस परिसर जलमय झाला. वसई विरारच्या भागात सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील पाणी साचल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडाला. वसई विरारमध्ये काल रात्रीपासून पावसाने जोर धरलेला आहे. मी आता आलो आहे सेंट्रल पार्क रोडवरती. जर आपण हा पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. हा जो रस्ता आहे पूर्णतः जलमय झालेला आहे. तर अनेकांच्या ज्या रिक्षा ज्या काय पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि हा जो रस्ता आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. आपण जर पाहू शकता या ठिकाणच्या ज्या रिक्षा आहे ते या ठिकाणी वाट काढत एका साईडने येतात. परंतु या ठिकाणी जर मुंबईला चाकरमानी जाणारे असतात ते या ठिकाणी वाट काढताना बघत आहे. आपण जर पाहिलं या ठिकाणी रिक्षा सुद्धा बंद पडलेली आहे. हा जो पूर्ण पाऊस सतत हा जो रेड अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने, त्यामुळे या मुळे वसई विरार महानगरपालिकेने यावरती तोडगा काढला पाहिजे. जे पंप बंद असतील ते चालू केलं पाहिजे असा या ठिकाणच्या रहिवाशांचं म्हणणं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्यानं जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धोकादायक घरातील लोकांना स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेत. जिल्ह्यातील अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता खबरदारीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. कोकणात पुढील काही दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. आपण पाहतोय ही फतेगड ही वस्ती आहे. या वस्तीला धोका निर्माण झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. यापूर्वीच या लोकांना घरं खाली करण्याच्या नोटीसी देण्यात आल्या होत्या. आता पुढील काही दिवस हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यामुळे या लोकांना या ठिकाणी राहू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही लोकांनी तर घरं खाली केलेले आहेत. रात्री या ठिकाणी कोणीही थांबू नये. दिवसा मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या घरी येऊन त्यांचं जे काही दैनंदिन असेल कामकाज ते करावं, परंतु रात्रीला धोकादायक स्थितीमध्ये कोणीही या ठिकाणी राहू नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे फतेगडावरची जी लोकवस्ती आहे त्यांना घरं खाली करावी लागणार आहेत. काही लोकांनी घरं खाली केलेत तर काही लोकांचे घरं अजूनही खाली करणं बाकी आहे. काही लोक स्थलांतरित होत आहेत. मात्र पुढील काही दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे या लोकांची चिंता वाढलेली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आणि आता यानंतर आपण बघणार आहोत सोशल मीडियावर व्हायरल होणारे वेगवेगळे व्हिडिओ. सुरुवात करूया.